आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव विठ्ठला विठ्ठला आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताचा परिचय आपल्याला करून दिलाय आणि तो परिचय काही विशिष्ट हेतूने तुकोबाराय आपल्याला करून देतात. त्या सगळ्या अभंगाचा तुकोबारायांच्या शब्दाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. पंढरपूरचा असा नियम आहे की एकदा हार घातल्यावर काढायचा नाही. परंतु अडचण अशी झाली की हे सगळं गळ्यात घेऊन बोलणं हा कळी काळाचा भेव आहे. हे दिसायला फार बरं दिसतं. महाराजांच्या गळ्यामध्ये इतके हार आहेत, इतकं आकंठ बुडून गेलेत, हे सगळं दिसायला बरं वाटतं. त्यात गैरही काही नसावं कदाचित, परंतु या हारातले बारीक बारीक किडे जेव्हा मानेला चावतात तेव्हा असं वाटतं की कुणाच्याही जन्माला जाऊ पण महाराज होऊन. आपल्या भावनेचा आपल्या श्रद्धेचा मला परिपूर्ण आदर आहे. ज्या भावनेने ज्या श्रद्धेने आपण मला अलंकृत केलंय, आज पोळा नाही हे मला माहिती आहे, तरीही आपण ज्या श्रद्धेने ज्या प्रेमाने मला अलंकृत केलेलं आहे त्या प्रेमाची मला यथार्थ जाणीव आहे. त्या प्रेमासमोर मी कायम नतमस्तक आहे. पण कीर्तन ही सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं असल्यामुळे आपल्या या हारातला सुगंध काढून घेतो आणि हे निर्माल्य थोडं बाजूला ठेवतो. विठ्ठला अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून महाराजांनी आपल्याला परमात्म्याचा परिचय करून दिला की आपण कुणाचं दास्य करतो याचा विचार तुकोबाराय या अभंगामध्ये बोलून दाखवतात. आणि परमात्म्याचा परिचय करून देताना तुकाराम महाराजांनी जी शास्त्रीय पद्धत या अभंगामध्ये आपल्याला बोलून दाखवली त्या शास्त्रीय पद्धतीतूनच परमात्म्याचा परिचय झाला पाहिजे. अन्यथा झालेला परिचय हा कदाचित यथार्थ परिचय म्हणवला जात नाही. भगवंताचा परिचय कशा करता तुकाराम महाराज करून देतात. आम्हाला काही देव माहिती नाही का? आम्हाला काही देवाचा परिचय नाही का? पंढरपूरला आल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर गाभारात गेल्यावर कमरेवर हात ठेवलेला हाच परमात्मा आहे हे आम्हाला प्रत्येक वेळेला कोणी सांगावं लागतं काय? कोणी सांगावं लागत नाही. तिथे गेल्यानंतर हाच परमात्मा आहे, हेच आराध्य दैवत आहे हे आम्हाला कळतं, हे आम्हाला माहिती आहे. आमच्या लहानपणापासून आमच्या आई वडिलांनी आमच्या आजी आजोबांनी आमच्यावर परमात्म्याच्या रूपाचे जे संस्कार केलेले आहेत त्या संस्काराचा विचार केला तर देवाचा परिचय करून देण्याची आम्हाला गरज नाहीये. तरी तुकोबाराय आम्हाला परिचय करून देतात. याच्या मागे काही कारण आहेत. काय कारण आहे?
मी थोडासा विचार आपल्याला त्या संबंधामध्ये बोलून दाखवतो. तुकोबारायांची भूमिका काय आहे एवढाच विचार मला या अभंगातून मांडायचा आहे. सगळाच वेळ मला याचं चिंतन करता येईल असं नाही, पण मर्यादित वेळेमध्ये जेवढा विचार मांडणं शक्य आहे तेवढा मांडण्याचा प्रयत्न करतो. गंमत अशी आहे की आपल्याला परमात्म्याचा परिचय आहे असं आपण म्हणतो. आपण पांडुरंगाला ओळखतो की नाही, तर ओळखतो. ओळखत नाही असं नाही. पण आपण पांडुरंगाला ओळखणं हा पांडुरंगाचा परिचय आहे का, हा एक प्रश्न आहे. मी दोन प्रश्न आपल्याला विचारतो. म्हणजे एकच प्रश्न आहे, तो दोनदा विचारतो. या दोनदा विचारलेल्या एकाच प्रश्नाची तुम्ही विरुद्ध उत्तरं द्याल याची खबरदारी घेतो. ऐका, मी एकच प्रश्न आपल्याला दोनदा विचारतो. माझा पहिला प्रश्न असा आहे, आपण देवाला ओळखतो की नाही, तर ओळखतो. ओळखतो. आता मला जरा बारकाईने विचार करून सांगा, आपण देवाला ओळखतो का हो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी एकच प्रश्न दोनदा विचारलाय आणि दोन्ही एकाच प्रश्नाची दोन विरुद्ध उत्तरं तुम्ही देताय. आपण देवाला ओळखतो की नाही, ओळखतो. आणि आपण देवाला ओळखतो काय, आपण देवाला ओळखत नाही. मग जर ही विरुद्ध उत्तरं आपण परमात्मा संबंधानं देत असू, तर आपल्याला अजून देवाचा परिचय नाही. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबाराय रेड्याला ओळखत होते की नाही हा मुद्दा नाही हो. रेडा ज्ञानोबारायांना ओळखतो की नाही हा मुद्दा आहे. ज्ञानोबाराय भिंतीला ओळखत होते की नाही हा प्रश्नच नाही. भिंत ज्ञानोबारायांना ओळखते की नाही हा प्रश्न आहे. परमात्मा आपल्याला ओळखतो म्हणून परमात्म्याचा आपल्याला सामान्यत्वानं परिचय, या परिचयाला फार मूल्य नाही. मी साधा प्रश्न आपल्याला दुसरा विचारतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो की नाही? आता आपण इथे इतके जण बसलो आहोत, महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आपण शिवाजी महाराजांना ओळखत नसू, तर आपल्याला महाराष्ट्रातच काय जगातच राहण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे की नाही? आपण शिवाजी महाराजांना ओळखतो की नाही, ओळखतो. मला सांगा, आपण जर शिवाजी महाराजांना ओळखतो असं तुमचा दावा असेल, तर मला सांगा कुठल्या गडावर भेट झाली होती आतापर्यंत? कुठल्या गडावर कधी कधी आपण त्यांना भेटलोय? आपण त्यांच्या काळात होतो का नव्हतो मला माहित नाही. असलो तरी बहुतेक अफझल खानाच्या सैन्यात कुठेतरी असू. शिवाजी महाराजांची सेवा करायला मिळणं, त्यांच्या सैन्यातून त्यांच्या बाजूने लढण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य आपल्याला प्राप्त होणं, हे आपल्या पूर्वपुण्याईचा परिणाम असेल, तर तेवढं पुण्य कुणाच्या गाठीला कुणाला माहिती नाही. सामान्यत्वानं एखाद्या व्यक्तीचा परिचय असणं गोष्ट वेगळी आहे, आणि विशेषत्वानं काही त्याचं चिंतन आपल्याला घडणं हा एक वेगळा मुद्दा आहे. परमात्म्याचा तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला परिचय करून देतात. आणि कोणत्याही परिचयाचा विचार करताना वेदांतांनी आपल्याला ज्या भूमिका सांगितल्या आहेत, त्या भूमिकेला अनुसरून तुकोबारायांनी या अभंगामध्ये परमात्म्याचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. मी थोडासा त्या दृष्टीने विचार सांगून पुढे जाणार आहे. थोडं कदाचित माझी प्रस्तावना लांबेल, मला काही म्हणा, पण अभंगाचा भाव काय आहे, अभंग मोकळा करणं, अभंगाचा विचार स्पष्ट रूपानं आपल्या समोर ठेवणं, एवढं माझं काम आहे. तेवढं झालं की माझं कीर्तन संपलं. मला प्रत्येक चरणाची संगती लावून देण्याची जबाबदारी नाही. प्रत्येक चरण मी सांगितलंच पाहिजे. हा, कीर्तनकारांनी सांगावं हे बरोबर आहे, पण सूत्र रूपाने मला जर बोलायचं असेल, अवघ्या तासाभरामध्ये मला जर विषय संपवायचा असेल, तर मला ते सूत्र रूपानं बोलावं लागेल. आणि तेवढाच विचार मी आपल्या समोर मांडतो. तुकोबाराय आपल्याला परमात्म्याचा परिचय करून देतात. तो परिचय करून देताना 2-3 पद्धतीनं तुकोबारायांनी तो परिचय करून दिला. पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी जो परिचय करून दिला, तो स्वतःवरून देवाचा परिचय करून दिला. आम्ही ज्याचे दास आहोत तो परमात्मा. तुकोबाराय स्वतःवरून देवाचा परिचय करून देतात. आता हाही विचार सोडून द्या, मी आपल्याला अजून शास्त्रीय भूमिकेतून सांगतो. कोणत्याही वस्तूला ओळखताना, कोणत्याही वस्तूचा परिचय करून घेताना तो कसा करून घ्यावा, याच्यामध्ये शास्त्रांनी, नैयायिकांनी असं म्हटलं आहे, नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम, असं न्यायाचं म्हणणं आहे. न्यायशास्त्र असं म्हणतं की केवळ ही वस्तू मी ओळखतो असं म्हणून चालत नाही. मग त्याच्या ओळखीचं काय वर्म कशात आहे? मी ह्या वस्तूला मी ओळखतो असं जेव्हा म्हटलं जातं, अहो हा माझा मोबाईल आहे असं मी म्हणतो, माझा आहे, मला माहिती आहे, मी त्या वस्तूला ओळखतो, हे माझं घर आहे, मला माहिती आहे, मी त्या घराला ओळखतो, हा माझा भाऊ आहे, मी ओळखतो. ही ओळख जेव्हा आपण सांगत असतो, तेव्हा कोणत्याही ओळखीच्या मागे दोन भूमिका असाव्या लागतात.
मी या व्यक्तीला ओळखतो असं म्हणत असताना ती ओळख सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर येत असते. मी या माणसाला ओळखतो असं जेव्हा आपण म्हणतो, न्यायालयामध्ये एखाद्या वेळेला असे प्रसंग येतात, साक्षीदार म्हणून आपल्याला जावं लागतं. जावं लागू नये, खरं म्हणजे आपलं पुण्य चांगलं असेल ना तर जावं लागत नाही. पण एखाद्या वेळेला कुठलं तरी पाप आडवं आलं असेल तर न्यायालयाची पायरी चढावी लागते. तिथं जाऊन काही सांगावं. मग तिथं विचारतात, या माणसाला तुम्ही ओळखता? मग आपण म्हणतो हा ओळखतो. मग कशावरून ओळखता? मग काहीतरी सांगावं लागेल की नाही. यांचा आमचा रक्ताचा संबंध आहे, यांची आमची पहिली भेट इथं झाली, लहानपणापासून आम्ही एका शाळेत शिकलो आहोत, यांची बायको माझी बायको सख्या बहिणी आहेत. काहीतरी बोलावं लागेल की नाही त्याच्या संबंधामध्ये, काहीतरी बोलावं लागेल, काहीतरी सांगावं लागेल. मग ती ओळख देत असताना नुसतं मी याला ओळखतो असं म्हणल्यावर न्यायाधीश विश्वास ठेवतात काय? ठेवत नाहीत. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? म्हणून मी ओळखतो एवढं म्हणून चालत नसतं. ती ओळख सिद्ध करताना दोन गोष्टींनी करावी लागते. न्यायशास्त्र म्हणतं त्या ओळखीचं लक्षण सांगा आणि त्याला काहीतरी प्रमाण द्या. विठ्ठला विठ्ठला कोणत्याही वस्तूचा परिचय लक्षण आणि प्रमाणाने होतो हे न्यायाने आपल्याला सांगितलं. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षण आणि प्रमाणाने आपल्याला वस्तूचा परिचय होत असतो. हे जर शास्त्राचं म्हणणं आहे तर तुकोबाराय सुद्धा परमात्म्याचा परिचय करून देताना लक्षण आणि प्रमाणाने तो परिचय करून देतात. लक्षण का सांगितलं पाहिजे आणि प्रमाण का दिलं पाहिजे याच्या मागे काही विचार आहे. नुसती लक्षणं सांगत बसू नका, उपयोग होत नाही. आणि नुसतीच प्रमाण त्याच्या अस्तित्वाची देत जाऊ नका. आपल्याला त्या वस्तूचा परिचय आहेच हे त्यावरून सिद्ध होत नाही. विठ्ठला विठ्ठला याच्याकरता लक्षणही द्या आणि याच्याकरता प्रमाणही द्या. लक्षण करणं म्हणजे काय असतं? लक्षण करणं याचा अगदी सोप्या भाषेत विचार जर सांगायचा झाला तर त्या व्यक्तीच्या अस्तित्वाबद्दल काहीतरी अनुमान करायचं असतं. हे असं 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 आहे म्हणून ही वस्तू अशी अशी आहे असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. त्या वस्तूचं लक्षण सांगावं लागतं. आता लक्षण सांगणं म्हणजे काय? वेदांताच्या दृष्टीने लक्षण सांगणं म्हणजे त्या वस्तूचा असाधारण धर्म सांगणं असतं. असाधारण धर्म लक्षण हा असं लक्षणाचं एक लक्षण आलेलं आहे. आपल्याकडे काय आहे? सगळ्याचं लक्षण आहे. देवाचं लक्षण आहे, निर्गुण निराकाराचं लक्षण आहे, सगुण साकाराचं लक्षण आहे, त्यानंतर संतांचं लक्षण आहे, जीवाचं लक्षण आहे. एवढंच नाही, लक्षणाचंही लक्षण आहे. लक्षण कशाला म्हणतात? तर असाधारण धर्म जो असतो त्याला लक्षण म्हणतात. इतकी माणसं बसलेली आहेत आणि त्याच्यातल्या एकाच माणसाला मला उठवायचं असेल तर मी असं म्हणतो, अहो तुम्ही काळी टोपी घातलेली आहेत ना, ते उठा. असं म्हणलं तर काय होतं की या सगळ्या पांढरी टोपी घालणाऱ्यांमध्ये एक काळी टोपी घालणारा माणूस आहे, हे त्याचं लक्षण झालं. त्या लक्षण काळ्या टोपीने काय केलं? त्या माणसाला इतर माणसापासून वेगळं केलं, त्याचा असाधारण धर्म दाखवला. आणि तो असाधारण धर्म ज्या व्यक्तीच्या ठिकाणी असतो ते त्या व्यक्तीचं लक्षण ठरत असतं. असं सामान्य लक्षणाचं चिंतन आहे. अगदी अजून थोडंसं सोप्या भाषेत बोलायचं झालं तर उदाहरणानं सांगतो. लक्षण कसं सिद्ध होतं ते सांगतो. थोडंसं वेगळ्या अंगाने सांगतो, सोप्या भाषेमध्ये सांगतो. काय वेदांत म्हणलं की जड जातं थोडंसं, त्याच्यामुळे थोडं सोपं सांगतो. एका माणसाला घर बांधायचं होतं, 1,00,000 रुपयाची गरज होती. 2-4 ठिकाणी गेला, लाख रुपये द्या, लाख रुपये द्या. त्याला काही बँकेने कर्ज दिलं नाही, पतपेढीनं कर्ज दिलं नाही. इकडं तिकडं गेला, कुणी त्याला सावकार कर्ज द्यायला तयार नाही. मित्राकडे गेला, मित्र म्हणाले आम्ही तुझ्यासारखेच आहोत, आम्ही तुला कुठून 1,00,000 रुपये देणार. काही जमलं नाही, कुठेही जमलं नाही. मग शेवटी त्यांनी काय केलं की आपल्याला 1,00,000 रुपयाची गरज तर आहे ना, आपल्याला आत्ता 1,00,000 रुपये कोणी देत नाही, आपल्याला काहीतरी आपल्या आता प्रारब्धावर विश्वास ठेवून काहीतरी करावं लागेल. म्हणून त्यांनी सगळ्यात शेवटी नाईलाजानं का असे ना एक लॉटरीचं तिकीट काढलं. आता लॉटरीचं तिकीट काढल्यानंतर गंमत अशी झाली की ते लॉटरीचं तिकीट काढलं आणि महिन्याभरानंतर त्याचा निकाल झाला तर त्याचं पहिलं बक्षीस याच्याच नावाने फुटलं. 1,00,000 रुपयाची गरज होती, 10,00,000चं बक्षीस. ते काढू नये लॉटरी फिटरी, पण तरी उदाहरण म्हणून सांगतोय मी कीर्तनामध्ये. नाही तर महाराज कीर्तनामध्ये म्हणाले होते म्हणून त्याला प्रमाण म्हणाल, प्रमाण नाही हे. मी आपलं एक उदाहरण म्हणून सांगतोय. त्याचं पहिलं बक्षीस त्या लॉटरीचं 1,00,000 रुपयाची गरज होती, 10,00,000 रुपये लॉटरीचं तिकीट, पहिलं बक्षीस त्याच्या नावानं निघालं आणि त्याला 10,00,000 रुपये मिळाले. आता एरवी गावामध्ये सगळ्यांकडे जाऊन कोणीही त्याला ओळखत नसल्यामुळे त्याला 10,000 रुपये द्यायला तयारी नव्हती लोकांची.
त्या माणसाच्या संबंधात लोक विचारतात, कोण हो बाबूराव? मग ते म्हणतात, अहो ते नाही का परवा ₹1,00,000 लॉटरीचं तिकीट लागलं ते. झालं की नाही लक्षण? मग लक्षण म्हणजे काय असतं? थोडा विचार आपल्याला जर सोप्या भाषेत सांगायचा झाला तर मानवी जीवनामध्ये मनुष्य आपल्या प्रपंचात अथवा परमार्थामध्ये जे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहतो, ते ध्येय जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत ते त्याचं साध्य आहे. पण एकदा साध्य माणसाला मिळालं की ते साध्यच त्याचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला असा जर विचार केला तर भगवंताचं लक्षण काय, लक्षणाला प्रमाण काय, लक्षणही सांगा आणि प्रमाणही सांगा. लक्षण कशा करता सांगा आणि प्रमाण कशा करता सांगा, याच्या करता थोडासा विचार असा आहे की लक्षण हे कदाचित प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीनुसार वेगवेगळं होऊ शकतं. लक्षणाचा विचार केला तर वेगवेगळं लक्षण होईल. अनोळखी मनुष्य म्हणेल काळी टोपी घातलेला मनुष्य, पण जो ओळखीचा असेल तो म्हणेल अरे काळी टोपी हे लक्षण कशाला सांगता, माझा मेहुणा हे लक्षण पुरेसं आहे. कोणी म्हणेल अहो नाही आमच्या गावातले प्रमुख हे लक्षण पुरेसं आहे. कोणी म्हणेल अहो तसं नाही ते आमदाराचे वडील आहेत हे लक्षण पुरेसं आहे. कोणी म्हणेल अहो तसं नाही कुठेही जेवण करतो आणि कुठेही कसाही राहतो तो माणूस हे लक्षण पुरेसं आहे. कोणी म्हणाल कधीच वारीला येत नाही बघा तो माणूस, हेही लक्षण त्याला पुरेसं आहे. आणि कोणी म्हणेल अहो कधीही त्याने आपल्या आयुष्यामध्ये वारी चुकवली नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंब घेतला नाही तो माणूस. आता ही सगळी लक्षणं त्या व्यक्तीच्या संबंधानं ज्या ज्या व्यक्ती ओळख सांगतायत त्या प्रत्येकाच्या बुद्धीनं कदाचित हे लक्षण वेगळं ठरू शकेल. लक्षण कदाचित माणसाच्या बुद्धीनुसार वेगळं ठरू शकेल, पण त्या लक्षणावर जर विश्वास बसायचा असेल तर त्या लक्षणाला प्रामाण्याची जोड दिली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे नुसतं लक्षण सांगू नका, त्याला प्रमाणाची जोड द्या. मग नुसतीच प्रमाण सांगा, लक्षण सांगताच कशाला? प्रमाण जर इतकी महत्वाची आहेत तर लक्षण सांगता कशाला? तर त्याचं उत्तर असं आहे की नुसतंच प्रमाण देऊन माणसाची तिकडं प्रवृत्ती होत नसते. त्याच्या ठिकाणी काय उचित आहे हे सांगितल्याशिवाय त्या औचित्याच्या प्राप्तीकरता माणसाची प्रवृत्ती व्हायची असेल तर त्याच्याकरता लक्षण सांगावं लागतं. परमात्म्याचं पांडुरंगाचं लक्षण जर केलेलं असेल तर त्या पांडुरंगाच्या प्राप्तीकरता आपली प्रवृत्ती व्हावी याच्याकरता लक्षण महत्वाचं असतं आणि त्या पांडुरंग चरणावरती विश्वास बसावा याच्याकरता प्रमाण महत्वाचं असतं. विठ्ठला विठ्ठला सरळ कारण थोडंसं मानसशास्त्राच्या आधाराने आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की लक्षणाने प्रवृत्ती जरी निर्माण झाली तरी कोणतीही प्रवृत्ती ही विश्वासाशिवाय प्रवृत्ती खरं तर सफल ठरत नसते. प्रवृत्तीचं साफल्य हे त्या प्रवृत्तीच्या मागच्या विश्वासावर असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत तो विश्वास आपल्याला सिद्ध करता येत नाही तोपर्यंत नुसती प्रवृत्ती कामाची नाही. म्हणून प्रमाणाची गरज आहे. अगदी सरळ सांगायचं झालं तर एखाद्या माणसाची दारू पिण्याकडे जर प्रवृत्ती झाली तर ती प्रवृत्ती चांगली का वाईट हो? का वाईट याच्या परिणामाचा विचार मला सांगू नका. ते वाईट आहे कारण शास्त्रांनी संतांनी आपल्याला दारू पिऊ नका म्हणून सांगितलेलं आहे, हे त्याच्याकरता प्रमाण. प्रमाण काय आहे? संतांनी सांगितलंय दारू पिऊ नका, शास्त्रांनी सांगितलं दारू पिऊ नका, वेदांनी सांगितलं दारू पिऊ नका. सगळ्यांनी जर आम्हाला दारू पिऊ नका म्हणून सांगितलं असेल तर ते नको म्हणून सांगत असताना सुद्धा तिकडची प्रवृत्ती ही आमच्या जीवनाला घातक ठरणारी असेल तर ती प्रवृत्ती उपयोगाची नाही, सफल अशी ती प्रवृत्ती नाही. मग प्रवृत्तीचं साफल्य सिद्ध करण्याकरता प्रमाणाची गरज असेल तर ते प्रमाण त्या प्रवृत्तीच्या मागचा विश्वास सिद्ध करत असतं आणि त्या विश्वासानं जी प्रवृत्ती होते ती प्रवृत्तीच आमच्या जीवनाची धन्यता सिद्ध करते. विठ्ठला आपल्याला या अभंगामध्ये परमात्म्याचा परिचय करून देताना आपल्याला प्रवृत्ती व्हावी याच्याकरता लक्षणं सांगितली आणि त्या परमात्म्यावर आपला विश्वास बसावा याच्याकरता तुकाराम महाराजांनी प्रमाणही या अभंगामध्ये आपल्याला दिलेलं दिसून येतं. तुकोबारायांचा हा अभंग मी सामान्यत्वानं बोलतोय, काय फार त्याच्यात अवघड आहे असा विचार करू नका. जरी शब्द तत्वज्ञानाचे वाटत असले तरी आपल्या परिचयाचे शब्द आहे.
मी सोपं करून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय. प्रवृत्ती झाली पाहिजे. अहो, पंढरपूरकडे माणसाची प्रवृत्ती झाली पाहिजे की नाही. आपण गावात बसलो, आषाढाचा महिना आला, आकाशामध्ये काळे काळे ढग जमायला लागले. वारकऱ्याला काय आठवतं आणि कुणाकुणाला काय आठवतं मला सांगा बरं. एखादा कवी असेल तर त्याला ते बघून त्याला कालिदास आठवतात. आकाशातले काळे ढग बघितले की त्याला कालिदास आठवतात. पण वारकरी जो आहे ना, तो काळे ढग बघितले की त्या काळ्या ढगावरून त्याला पाऊस आठवत नाही. त्या काळ्या ढगाच्या काळ्या रंगावरून त्यांना पहिला पंढरपूरचा काळा आठवतो. आणि पंढरपूरचा परमात्मा आठवला की मग आषाढी वारी जवळ आली की मग मात्र तो वारकरी घरामध्ये शांत चित्तानं बसू शकत नाही. त्याचा पाय मोडला असेल, त्याला चालता येत नसेल, त्याला म्हातारपण आलेलं असेल, त्याला रोग झालेला असेल, त्याला काही दुसरा प्रतिबंध आडवा आलेला असेल, काही अडचण आलेली असेल, वारकऱ्याला जर वारीला पंढरपूरला येता आलं नाही तर परिस्थिती वशामध्ये तो येत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण आता पंढरपूरची वारी चुकली म्हणून घरी निवांत झोपतो का तळमळ करतो मला सांगावं. तो तळमळच करणार, तळमळ करणार. त्याचं लक्ष आपल्या घरामध्ये लागणारच नाही. मग तो विचारच करत राहणार. आता सकाळ झाली, आता दिंड्या निघाल्या असतील पंढरपूरला, आता असं झालं असेल, आता प्रदक्षिणेच्या रस्त्यावर गर्दी झाली असेल, आता माऊलींची पालखी निघाली असेल बरं प्रदक्षिणा करायला, आता असं झालं असेल, आता तसं झालं असेल, आता कीर्तनाची वेळ झाली, प्रवचनाची वेळ झाली, आता संध्याकाळी भजनाची वेळ झाली, काय करावं, आपल्याला जाता आलं नाही. काय सुंदर कीर्तन, दरवर्षी एकादशीचं कीर्तन आम्ही ऐकतो आणि यावर्षी आम्हाला जाता आलं नाही, काय आमचं दुर्दैव. अहो, कीर्तनामध्ये बसलो असतो, केवढा आनंद मिळाला असता. महाराज किती सुंदर बोलतात, आरुबुवांची चाल चुकली आपली यावर्षी, काय दुर्दैव आपलं, म्हणेल की नाही तो घरामध्ये बसून, म्हणेल की नाही घरामध्ये. मग हे का म्हणेल याचा विचार करा ना. का म्हणेल, प्रवृत्ती झाली, त्याला प्रवृत्ती झाली तरी ती प्रवृत्ती जर सफल झाली नसेल तर त्या प्रवृत्तीला नुसता अर्थ होत नाही, राहत नाही. मग काय करावं, त्या प्रवृत्तीच्या मागचा विश्वास पाहिजे. तो विश्वास इतका गाढ पाहिजे, इतका प्रगाढ पाहिजे की जरी त्याची प्रवृत्ती सफल झाली नसली तरी त्याच्या प्रवृत्ती मागच्या विश्वासानं ते यश त्यांनी स्वतःनी खेचून आणता आलं पाहिजे. आपल्याला संतांची चरित्र माहिती आहेत ना. मी उदाहरण सांगतो आपल्याला. आपल्याला संतांची चरित्र माहिती आहेत. कुर्मदास पंढरपूरला येऊ शकले नाहीत. अहो, आपल्याला त्याही पेक्षा परिचित जर चरित्र सांगायचं झालं तर तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर बाबा प्रकृतीच्या कारणामुळे, म्हातारपणामुळे पंढरपूरला येऊ शकत नव्हते. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा स्वरूपावरचा इतका प्रगाढ विश्वास होता की भगवंतानी त्यांना सांगितलं, आता तू येण्याचा प्रयत्न करू नको, मीच तुझ्याकडे येतो. हा विश्वास जो सिद्ध होतो तो प्रमाणाने सिद्ध होत असतो. परमात्म्याच्या अस्तित्वाचं प्रमाण आणि त्या प्रमाणावरचा आपला विश्वास, तो आपला विश्वास आपल्या त्या परमतत्वावरच्या विश्वासाला प्रगाढ बनवण्यासाठी कारणीभूत ठरत असेल तर आपल्याला लक्षणही सांगता आलं पाहिजे आणि प्रमाणही देता आलं पाहिजे. लक्षणाने प्रवृत्ती वाढते आणि प्रमाणाने विश्वास निर्माण होतो. आणि कोणतंही यश, कोणतीही सफलता ही दोनच कारणाने होते. आपल्याला तिकडं प्रवृत्त होता आलं पाहिजे आणि आपल्याला त्या कृतीच्या मागच्या फलावरती विश्वास असला पाहिजे. या दोनच गोष्टी आहेत. माझा फार विश्वास आहे की पांडुरंग आहे, पण मी निवांत घरी बसू नये, प्रवृत्तीच झाली नाही पंढरपूरच्या वारीची, उपयोग नाही. आणि नुसताच पांडुरंगावर, नुसताच पंढरपूरला जाण्याचा प्रयत्न करतोय पण देवावर विश्वासच नाही, हेही चालणार नाही. प्रवृत्ती झाली पण विश्वास नाही, हेही चालणार नाही. विश्वास आहे पण प्रवृत्ती झाली नाही, हेही चालणार नाही. या दोन गोष्टी जोपर्यंत एकत्रित येत नाहीत तोपर्यंत त्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्या व्यक्तीचा यथार्थ परिचय आपल्याला होत नाही. विठ्ठला या सगळ्याचा विचार केला तर तुकोबारांनी या दृष्टीनं आपल्याला परमात्म्याचा परिचय प्रस्तुत अभंगामधून करून दिलेला दिसतो. तुकोबारा इथं परमात्म्याचं लक्षणही सांगतात आणि परमात्म्याच्या संबंधानं आपल्याला प्रमाणही देतात. आपण अभंगाचा विचार करा, मी तिकडे येतो. परंतु हे सगळं जरी शास्त्राने सांगितलेलं असलं तरी केवळ लक्षण आणि प्रमाणावर तुकोबाराय थांबले नाहीत. तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला परमात्म्याचा परिचय करून दिला. आणखीन एक विचार आपल्याला याच्या जोडीनं सांगता येतो. परमात्म्याचा परिचय कशा करता करून घ्या, काय म्हणून करून घ्या, थोडंसं पुढचं सांगतो. आतापर्यंत परमात्मा माहितीच नव्हता म्हणून परमात्म्याचा परिचय करून घ्या. पण आता परमात्म्यावर आमचा विश्वास आहे,
आम्ही रोज इथं परमात्म्याचं भजन करतो आहोत, रोज विठ्ठल 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 चालूच आहे आमचं. मग असं असलं तरी बऱ्याच वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये ही शंका राहते की आम्ही नामस्मरण करतो. अहो बरेच लोक विचारायला येतात आणि विचारायला न येणाऱ्या लोकांचाही विचार मी आपल्याला सांगतो. बहुतांश लोकांची ही अडचण असते बरं का. नामस्मरण करणाऱ्या बहुतांश लोकांची ही अडचण असते आणि लोक त्याची तक्रार ही करतात की महाराज आम्ही नामस्मरण करतो हो, पण मनच लागत नाही. ही सगळ्यांची अडचण असते की नाही. का मन लागत नाही बाबा? आम्ही नामस्मरण करतो पण मन लागत नाही हो. नामस्मरण करतो पण मन मात्र इकडं तिकडं फिरत राहतो. आमच्या मुखातून आम्ही नामस्मरण करायला सकाळी 4 वाजता उठून बसतो, पण मनामध्ये वेगळे वेगळेच विचार येतात. शेताचा विचार येतो, नातेवाईकांचा विचार येतो, संपत्तीचा विचार येतो, पत्नीचा विचार येतो, मुलांच्या भविष्याचा विचार येतो, आपल्या शरीराचा विचार येतो, रोगाचा विचार येतो. एक आहे का महाराज, प्रपंचाचे अनेक विचार मनामध्ये येतात. मग नामस्मरण तरी मुखानं चालू राहतं आणि मन मात्र तिथं राहत नाही. कशामुळे असं होत असलो? त्याचं कारण आहे. ही अडचण ओळखूनच तुकोबारायांनी आपल्याला असं सांगितलं की आपल्याला ज्याचं भजन करायचंय, आपल्याला ज्याचं नामस्मरण करायचंय, जोपर्यंत त्या उपास्याचं ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्या साधनेची उपास्याबरोबरची एकरूपता सिद्ध होत नाही. विठ्ठला विठ्ठला नामस्मरण करत राहावं. आणि नामस्मरणाकरता आवश्यक असणारी चित्ताची एकाग्रता कशाने निर्माण होत असेल तर ती त्या उपास्याच्या ज्ञानाने निर्माण होत असते. ज्याची उपासना आपण करतो आहोत त्याचं ज्ञान आपल्याला जर असेल तर त्या उपासनेचा आनंद आपल्याला जेवढा मिळतो त्याच्या शतपटीनं वाढल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला संत महात्म्याने नामस्मरण केलं आणि त्या नामाचा परिणाम म्हणून मोक्ष सांगितला. संत महात्म्याने नामस्मरण केलं, नामाचा परिणाम म्हणून आनंद सांगितला. संत महात्म्याने नामस्मरण केलं, नामाचा परिणाम म्हणून प्रपंचाची निवृत्ती सांगितली. संत महात्म्याने नामस्मरण केलं, नामाचा परिणाम म्हणून ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती सांगितली. हे अविद्या निवृत्तीपूर्वक आनंदावाप्तीचे सगळे परिणाम जर नामाने संत महात्मे सांगत असतील तर आपणही विचार करा. आपणही इतकी वर्ष झाले नाम घेतो आहोत, आपल्याला मोक्ष मिळाला काय हो? आपल्याला आनंद मिळाला काय हो? बाकीचंही सोडून द्या, आनंद नका का मिळेना, मला तेही म्हणायचं नाही, पण इतकी वर्ष आपण नामस्मरण करत आलेलो आहोत, आपल्या जीवनातलं दुःख गेलं काय सांगा? विठ्ठला विठ्ठला नुसतं हरिपाठामध्ये म्हणायचं की मुखात नाम घेतलं की मग पुढं काय होतं? पापाचे कळप पळती पुढे. आणि कुठं पुढे पळती? आमचं तर पापाचं कळप तर नाहीच नाही, एक पापही हल्लं नाही आमच्या जीवनातलं, पण आमचं नामस्मरण चालू आहे. पण नामस्मरण चालू आहे, पाप तर गेलं नाही. बरं पुण्य तरी मिळालं काय? पुण्यही मिळालं नाही हो. मग पुण्य मिळतं की नाही नामानं? अरे कितीतरी पुण्य मिळतं, काय त्याच्याकरता काय प्रमाण आहे का? अरे सगळी पुण्य आमच्याजवळ नामस्मरणामुळे चालत येतात. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण जर द्यायचं झालं तर हरिपाठाचं फक्त ध्रुपद म्हणा, ध्रुपद. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे ध्रुपद बघा, किंवा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे हे प्रमाण बघा. या दोन्ही प्रमाणामध्ये नामाचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो हे सांगण्यात आलं की नाही. काय होतं बाबा नामानं? पापाची निवृत्ती होते. नामानं काय होतं? गणना न करता येण्या एवढं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. हे ज्ञानोबाऱ्यांनी बोलून दाखवलं की नाही. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जास्ती भक्ती ते, हे सगळं मान्य आहे ना आम्हाला. पर्वताप्रमाणे पातक सुद्धा आमचं निवृत्त होतं नामानं, हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात की नाही. मग पर्वत सोडून द्या, आमच्या पापाच्या पर्वतातला कण तरी गेलाय का? अजून कण तरी गेलाय का? गेला नाही. मोकळं कबूल करत चला, काही होत नाही. मी काही रागवत नाही, मी रागवण्याचा अधिकारी नाही. आपल्याला वाईट वाटत, तुमचं तसं आमचं आहे, काही फरक नाही. फक्त आम्ही कीर्तन करतो एवढाच फरक आहे. आम्ही तसेच आहोत. आमच्याही बाबतीत पर्वताप्रमाणे पातकच आहे. तुमचा तर लहान पर्वत असेल, आमचा तर फार मोठा आहे. हा, तुमचा पर्वत टेकडी असेल नुसती तुमची, आमचा तर पर्वत आहे. आणि साधा पर्वत नाही, हिमालय. हिमालय आमच्याकडे पापाचा आहेच आहे ना, नाही म्हणायचं कारण नाही. माझा मुद्दा काय आहे, नामाचं सामर्थ्य नाहीये का? नाम म्हणून नामाचं सामर्थ्य आहे की नाही? आहे. त्याच्याने पाप जातं हा संतांचा शब्द आहे की नाही? आहे. मग त्या नामानं पाप जायला पाहिजे की नाही? जायला पाहिजे. ते नाम कुणाच्याही मुखातून आलं तरी ते भगवंताचं नामच आहे की नाही? नामच आहे. मग आमच्या मुखातून आलं तर पाप का गेलं नाही? आमच्या मुखातून आलं तर पुण्य का प्राप्त झालं नाही? याचा अर्थ काय? म्हणजे आम्ही आमच्या मुखातून आलं तर नामाला किंमत नाही, आणि संतांच्या मुखातून आलेल्या नामालाच किंमत आहे, असं काही आहे का? जर तसं असतं तर तुकोबाऱ्यांनी आपल्याला रामकृष्ण हरी म्हणा म्हणून सांगितलं असतं काय? अरे रामकृष्ण हरी कुणाच्याही तोंडातून येऊ दे, विठ्ठल 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 कुणाच्याही तोंडातून येऊ दे, शेवटी नाम आहे ना होते. त्या नामाचं म्हणून एक सामर्थ्य असतं की नाही? त्या नामाची म्हणून एक किंमत आहे की नाही? आणि ती किंमत मला सांगा, साखर आहे, साखर न कळता खाल्ली म्हणून कडू लागते का? न कळता खाल्ली म्हणून कडू लागते का? अग्नी आहे, अग्नी कळला नाही म्हणून लहान मुलांनी त्याला स्पर्श केला तर लहान आहे बाबा सोडून द्या म्हणून अग्नी काय त्याला सोडून देतो काय? चटका बसायचा तो बसतोच की नाही? ज्ञाततेने अथवा अज्ञाततेने कसाही जरी त्याचा संबंध आला तरी व्हायचा तो परिणाम होतोच की नाही? मला पांढरं काहीतरी ठेवलंय, काय खावं म्हणून खाऊन बघितलं, आणि ती जर साखर असली तर माझ्या जिभेला कडू लागते काय? साखर म्हणते काय, मला ओळखलंच नाही, नुसतंच खाल्लं, कशाला याला गोड लागू? म्हणते काय साखर? अरे तुम्ही जाणा अथवा न जाणा, मग आम्हाला ते गोड लागायची ते लागतेच, आम्हाला चटका बसायचा तो बसतोच. मग नामाचं जर स्वतंत्र महात्म्य आहे तर ते नाम आम्हाला का परिणामकारक होत नाही? आमच्या जीवनातलं पाप का गेलं नाही? आमचे पापाचे कळप का पुढे पळाले नाहीत? आम्हाला पर्वताप्रमाणे पातक आमचं का नाही? पर्वतावरचा अजून एक कण सुद्धा उडाला नाही मातीचा आमचा पापाचा. असं का झालं? आम्हाला गणना न करता येण्या एवढं पुण्य का नाही प्राप्त झालं अजून? बाकीचं सोडून द्या, तेणे मुक्ती चारी साधी येल्या, 4 मुक्ती प्राप्त होतात. आपल्याला किती मिळाल्या? 4 जाऊ द्या, चारीच्या चारी तर नाही, पण त्यातली एखादी तरी काय मुक्ती? हा, मोक्षात चाललंय, त्यातली एखादी तरी म्हणजे कसं काय? हा, त्यातली एखादी तरी म्हणजे 4 मुक्तीपैकी एखादी तरी, असं मला म्हणायचंय. हा, भलतीकडे जाऊ नका. आता हे 4 मुक्तीपैकी एखादी तरी मुक्ती आम्हाला मिळावी. बाकीचं जाऊ द्या, निदान सलोकता तरी मिळावी, निदान समीपता तरी मिळावी. स्वरूप सायुज्य तर सोडून द्या, सारष्टी सोडून द्या, पण निदान या दोन्हीपैकी एखादी मिळाली काय आतापर्यंत? आणि मग इतक्या वर्ष आम्ही नामस्मरण करत आलो, हे वाया गेलं काय? त्याचं उत्तर सांग. आम्हाला मिळालं नाही हे बरोबर, आमचं पाप गेलं नाही बरोबर, आम्हाला पुण्य मिळालं नाही बरोबर. आता नामाचं म्हणून नामाची एक शक्ती आहे बरोबर, ते भगवंताचं नाम असल्यामुळे ते नाम भगवंताचं प्रतिनिधित्व करतं, किंबहुना भगवंताच्या सामर्थ्यापेक्षा त्या नामाचं सामर्थ्य मोठं आहे, मान्य आहे. मग आम्हालाच काय अडचण आहे? असं आहे महाराज, आम्हाला परिणाम झाला नाही असं नाही आहे, परिणाम होतोच आहे नामाचा. आज ना उद्या, आत्ता आम्हाला कळत नाही म्हणून आत्ता परिणाम जाणवत नाही. याचा अर्थ आमच्या जीवनातलं पाप नामाने गेलंच नाही असं नाही आहे. आम्हाला ते गेलेलंही कळालं नाही आणि आम्हाला पुण्य प्राप्त झालेलंही कळालं नाही. का कळालं नाही? त्याचं एकच कारण आहे की ज्याचं नाम आम्ही घेतो आहोत त्याची जाणीव करून घेण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला. त्याची जाणीव जशी अंशानं वाढायला लागते, तसं नामाच्या परिणामाचा आम्हाला जो अनुभव यायला लागतो
तो अनुभव हळूहळू हळूहळू प्रगाढ व्हायला लागतो, गाढ व्हायला लागतो. जर नामानं आमचं पाप गेलं नसतं तर ज्ञानोबाराय सांगतात ते चुकीचं आहे का? नाही ना. अहो संत सांगतात, तुकोबाराय सांगतात, सगळेच महात्मे आम्हाला सांगतात नामानं पाप जातं. अनेकांचं गेल्याचं वर्णन आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी फक्त नारायण नाम मुखाला आलं तर अजामिळ तरुण गेल्याचं वर्णन आहे आपल्या संत वाङ्मयात. आहे का नाही? आपण भागवतात कथा ऐकतो की नाही? आयुष्यभर नामस्मरण नाही, एकदा पोराचं नाव ते देवाचं म्हणून नाही, पोराचं म्हणून त्यांनी उच्चारलं तर नारायण नामाने त्याचं कल्याण झालं की नाही? झालं. आता मग काय झालं? मी गंमत सांगतो तुम्हाला. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तनामध्ये बोलता बोलता नामाचं महात्म्य सांगताना मी असं सांगितलं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तसं मी सांगितलं, बाबा अजामेळाने शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण केलं आणि अजामेळ तरुण गेला. कीर्तन झालं, सगळं झालं, लोकही बरे संतुष्ट झाले. सगळं झाल्यानंतर मी बैठकीत बसलो होतो. तिथं ते लोक आले आणि त्यांनी सांगितलं, महाराज ह्याच्या पुढे आमच्या गावात कीर्तनाला यायचं नाही. मी म्हणलं काय चुकलं माझं? नाही, तुम्ही बोलवलं नाही तर मी येत नाही. माझं काय आमंत्रणाशिवाय मी विनाकारण आगंतुक कुठं जात नाही. येण्याचंही काही कारण नाही. पण येऊ नका म्हणून मुद्दाम सांगताय. काही चुकलं का माझ्या कीर्तनामध्ये? काही अपसिद्धांत झाला का? मी कुणाला काही बोललो का? ते म्हणले नाही, तसं काही झालं नाही. म्हणलं माझं कीर्तन आवडलं नाही का? ते म्हणले तसंही काही नाही. म्हणलं मी विनोद जरा कमी केले का? ते म्हणले तसंही काही नाही, कारण त्याच्याशिवाय पुढं कीर्तन मिळत नाही आता. हा, ती मोठी अडचण झाली आता. कीर्तनामध्ये विनोद असला पाहिजे तर पुढच्या वर्षीची तारीख तिथं मिळते, नाही तर नाही मिळत. मग मी काही फार पानसट बोललो नाही का? ते म्हणले तसंही नाही. म्हणलं मी बोललो का? ते म्हणले तसंही नाही. अहो मग काय अडचण काय? मला येऊ नका का म्हणता? त्याने मला सांगितलं काही नाही, तुम्ही कीर्तनामध्ये काय सांगितलं? मी म्हणलं काय सांगितलं? नामाचं महत्व सांगितलं. ते म्हणले आम्ही तुम्हालाच नाही, आता ह्याच्या पुढे कोणत्याच कीर्तनकाराला गावात येऊ देणार नाही. म्हणलं चुकलं काय आमचं सांगा ना, काय चुकलं? ते म्हणाले तुम्ही कीर्तनात काय म्हणालात? आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकदा देवाचं नाव तोंडाला आलं की माणसाची धन्यता होते म्हणलात की नाही तुम्ही? मग आता तुम्ही ह्याच्या पुढे यायचं नाही, आम्ही मरताना देवाचं नाव घेऊ, हे तुमची गरज राहिली नाही. चला निघा इथून, निघा. मी म्हणलं जातो, आनंद आहे मला. हो आनंद आहे. मी काय सांगू तुम्हाला, माझं बोलणं कदाचित गांभीर्यानं तुम्ही घ्याल न घ्याल, मी खरं सांगू, ज्या दिवशी कीर्तनकाराची गरज संपेल ना त्या दिवशी महाराष्ट्र इतक्या उच्च अवस्थेला पोचलेला असेल. ज्या समाजाला कीर्तनकाराची गरज राहिली नाही, ज्याला ज्ञानेश्वरीन गाथा वाचल्याबरोबर सगळेच अर्थ कळायला लागले, कीर्तनकारांनी येऊन अर्थ सांगण्याची गरज उरली नाही, तो समाज किती प्रगल्भ झाला असेल विचार करा. मी म्हणलं नको तर नको, आम्हाला आनंद आहे, काही प्रश्न नाही. पण मी म्हणलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. का? ते म्हणले काय उत्तर? मी म्हणलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मरताना तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर आपल्याला पुढं काही करायची गरज राहत नाही, मनुष्य मुक्त होतो, हे मी सांगितलं बरोबर. तुम्ही म्हणालात आता तुमची गरज नाही, काही हरकत नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, मरतानाच्या शेवटच्या क्षणी तुमच्या मुखाला भगवंताचं नाव येईलच हे मला लिहून देता काय? मला खात्री देता काय? ते म्हणले अशी कशी खात्री द्यायची? म्हणलं मग पुढच्या वर्षी तारीख तरी द्यायची. जर तुम्हाला खात्री देता येत नसेल तर तारीख द्या. हा, कारण नाहीतर मला खात्री द्या की मरताना देवाचं नाव घेईलच घेईल. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण होत नाही की मरताना देवाचं नाव तोंडाला येईल, इतकी माझ्या वाणीला नामाची सवय झालेली आहे, हा विश्वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहेत आणि आपल्या मुखातून नामस्मरण वदवून घेणारच आहेत, हे लक्षात ठेवा. विठ्ठल कशा करता हे सगळं मी सांगितलं. अजामेळ शेवटच्या क्षणी सुद्धा नामानं तरुण जातो, हे जर संतांनी आपल्याला सांगितलं असेल तर संतांना याचा अनुभव असेलच की नाही? नामाच्या परिणामाचा अनुभव संतांना आहेच आहे, मग आम्हाला का नाही? याचं एकच कारण आहे, ज्याचं नाव घेतो आहोत तो कोण आहे याची संतांना यथार्थ जाणीव आहे, आणि ज्याचं नाव आपण घेतो आहोत तो कोण आहे हे अजून आम्हाला नीट कळालेलं नाही. म्हणून जसं जसं त्या परमात्म स्वरूपाचं ज्ञान आपलं यथार्थतेकडे जात राहतं तसं तसं आपल्याला त्या नामाच्या परिणामाची वर्तमानात जाणीव होते. आणि समजा जरी आम्हाला परमात्म्याची जाणीव झाली नाही तरी नाम वाया जात नाही. आज ना उद्या, उद्या ना परवा, फक्त आम्हाला परमात्मा कळाला नसेल
तर नामाचा परिणाम होण्याकरता जन्मजन्म घालवावे लागतील. आणि जर परमात्मा कळून नाम घेतलं तर त्याच जन्मात परमात्म्याची प्राप्ती होईल. विठ्ठला विठ्ठला. मग याच्याकरता काय केलं पाहिजे? परमात्मा आम्हाला कळाला पाहिजे. मग तो परमात्मा कोण आहे सांगा असं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी त्या परमात्म्याचा आपल्याला परिचय करून दिला. आणि हा परिचय जो शास्त्राने करून दिलेला आहे त्याच्यापेक्षा एक अधिक वाढवून तुकोबारायांनी या अभंगामध्ये परमात्म्याचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. या 4 चरणाच्या अभंगामधून तुकाराम महाराजांनी परिचयाच्या ज्या भूमिका आपल्याला बोलून दाखवल्या आहेत, कुणाचाही परिचय करून देताना तो कसा करून द्यावा लागतो याचा जो विचार तुकोबारायांनी आपल्याला सांगितला तो 3 प्रकाराने आपल्याला सांगितलेला आहे. हे लक्षात घ्या. मी फक्त त्याचा खुलासा करत पुढे जाणार आहे. विस्तार करण्याकरता माझ्या हातात किती वेळ आहे मला माहिती नाही, पण त्याचा खुलासा तरी निदान आपल्या समोर करत जातो. तेवढं लक्षात ठेवा. काय पद्धतीनं परिचय करून देता येतो? प्रस्तुत अभंगामधून तुकाराम महाराजांनी परिचयाचे 3 प्रकार आपल्याला सांगितलेत. काही वस्तूचा परिचय सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, काही गोष्टीचा परिचय प्रमाणानं करून द्यावा लागतो आणि काही गोष्टीचा परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. ऐका, अभंग सरळ सोडवा, सरळ बघा, डोळ्यासमोर ठेवा आणि अभंगात मी काय काय चरण सांगतोय त्यानुसार हे समजून घ्या. तुकाराम महाराजांच्या प्रस्तुत अभंगातलं 2रं चरण जर बघितलं तर सामर्थ्यानं परिचय, 3रं चरण जर बघितलं तर प्रमाणानं परिचय आणि शेवटचं चरण जर बघितलं तर स्वरूपानं परिचय. विठ्ठला आता याचे खुलासे कितपत करू मी आपल्या समोर? किती खुलासे करू बघा. काही काही गोष्टीचा परिचय सामर्थ्यानं करून द्यावा लागतो. तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं सामर्थ्य काय ते सांगताना आपल्याला काय सांगितलं? तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. अरे ज्याच्या आश्रयाला गेल्यानंतर मरणाचं भय राहत नाही आणि जो देवांचाही देव आहे असा तो परमात्मा. परिचय करून दिला की नाही? हा सामर्थ्यानं परिचय करून दिला. 2रा परिचय तुकोबारांनी करून दिला तो प्रमाणाने करून दिला. प्रमाणाने काय? परमात्म्याचं प्रमाण आहे वेद जया गाती, श्रुती म्हणती, नेती नेती. ज्याला वेद गातात, वेद प्रतिपाद्या, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, हा वेद प्रतिपाद्य परमात्मा आहे. वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे असा तो परमात्मा आहे. किंवा वेदाच्या प्रतिपादनातूनच जो सिद्ध झालेला आहे असा तो परमात्मा आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर इथं प्रामाण्याचा विचार तुकाराम महाराजांनी बोलून दाखवला. आणि 3रा परिचय तुकाराम महाराजांनी करून दिला तो स्वरूपानं करून दिला. तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात की हा परमात्मा कोण आहे? तुका म्हणे निज रूपडे, हे तत्व बीज, हे तत्व बीज आहे, निज रूप तत्व बीज आहे असं तुकाराम महाराज सांगतात. हा झाला स्वरूपानं परिचय. अशा 3 परिचयानं जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं स्थान सांगताना आणि त्या परमात्म्याबद्दल बोलताना तुकाराम महाराज सांगतात की जो स्वरूपानं सिद्ध होतो, जो प्रमाणानं सिद्ध होतो आणि जो सामर्थ्यानं सिद्ध होतो असा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं वास, त्या परमात्म्याचं राहणं हे ज्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे त्या परमात्म्याचे आम्ही दास आहोत. अभंगाचं पहिलं आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास,
कारण काय आहे, एकतर हा उत्सवच जो चालू आहे तो ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू आहे, विठ्ठल बाबा घोल्यांना डबल चाल म्हणल्याशिवाय जमतच नाही. त्यांना दुसरी चाल पाहिजेच. एका चालीवर बाबांचं समाधान कधी झालं नाही, कारण ती परंपरा एक भाग झाला. आणि दुसरं असं आहे की तुम्ही सगळे जरी माझं ऐकायला आला असाल तरी मलाही कुणाचं तरी ऐकावं वाटत असेल. मलाही तुमच्या सारख्यांचं ऐकता आलं तर मलाही 4 साली नंतरच्या कीर्तनात तुमच्या अनुपस्थितीत म्हणता येते. है ना? म्हणून म्हणतो, बाकी काय नाही. आम्हाला ऐकायला गोड वाटतं. हिंदू महाराज आहेत, एवढं गोड पकवास कुठं मिळतो ऐकायला. म्हणजे हा ते ती सगळी कृपा त्यांची, तुमच्यावर काय आणि माझ्यावर कृपा बोधे बाबांची. पण बाबा कधी आमच्या कीर्तनामध्ये दुसरी चाल म्हणतात अख्ख्या चातुर्मासात नाही. एकदा मी म्हणलं त्यांना, बरं गुलेबाबांचं कीर्तन असायचं ना आमच्या आश्विन महिन्यातल्या सप्ताहामध्ये, की बाबा त्यावेळेला ठाई चाल म्हणायचे. पहिली चाल ठाईच झाली पाहिजे, बाबांचा आग्रह असायचा. मग बाबा ठाई चाल म्हणायचे. मग गुलेबाबांनी प्रमाण दिलं की त्याला जोडून प्रमाण म्हणायचे. मी बाबांना म्हटलं, त्यांना म्हणताना आम्हाला का म्हणत नाही? ते म्हणले त्यांना आवडत नाही एक चाल म्हणले. म्हणलं आम्हाला का म्हणत नाही? ते म्हणले तुम्हाला म्हणलं की तुमचा बोलायचा वेळ कमी होतो म्हणून म्हणून. पण आता काही त्याचा नाही. आता आपल्याला काय झालंय, गुलेबाबांची भीती राहिली नाही कारण ते गेले, आणि बोधेबाबांची भीती राहिली नाही कारण तेही गेले. त्यामुळे आपण थोडे स्वतंत्र. हा, तुम्ही म्हणत चला दुसरीचा काय नाही. कशा करता मी काय सांगत होतो, तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपल्याला परमात्म्याचा परिचय करून देतात. तो 3 पद्धतीनं करून दिला. प्रमाणानं परिचय, स्वरूपानं परिचय आणि अर्थातच सामर्थ्यानं परिचय. 3 परिचय आहेत. हे सगळे परिचय सगळ्यांच्याच संबंधाने उपयुक्त ठरतात का, हा प्रश्न आहे. सगळ्यांचाच परिचय सामर्थ्यानं होतो, प्रमाणानं होतो आणि स्वरूपानं होतो का, तर असं काही नाहीये. सगळ्यांचाच परिचय प्रमाणाने झाला पाहिजे, सामर्थ्यानं झाला पाहिजे असं काही नाहीये. कारण काही गोष्टीचा परिचय आपल्याला सामर्थ्यानं करून द्यावा लागतो पण त्याला प्रमाण सापडत नाही. काही गोष्टीचा परिचय प्रमाणानं करून द्यावा लागतो पण त्याचं स्वरूप सिद्ध होत नाही. आणि काही गोष्टीचं स्वरूप सिद्ध होतं, आणि स्वरूप सिद्ध होत असताना मात्र तिथं प्रमाण आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टीचा विचार एकत्रित रूपानं आम्हाला मांडता येत नाही. याच्याकरता या तिन्ही गोष्टीचा विचार जिथं एकत्रित येतो त्यालाच परमात्मा असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला थोडं या संबंधामध्ये बोलतो. काही गोष्टींचा परिचय हा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो. उदाहरण सांगतो मी आपल्याला. सगळंच आपल्याला सगळीच अनुकूल आणि प्रतिकूल उदाहरणं सांगत नाही, दोन्ही बाजूची उदाहरणं मी थोडी सांगतो. अहो मला सांगा, थोडा विचार करून सांगा, नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं सामर्थ्य सांगितलं की नाही? काय सामर्थ्य सांगितलं? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरिला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा, हे सांगितलं. अजून काय सामर्थ्य सांगितलं? चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, सांगितलं की नाही? आता ज्ञानोबाराय कैवल्याचे पुतळे आहेत हे स्वरूपानं ज्ञानोबारायांचा परिचय करून दिल्यानंतर पुन्हा सामर्थ्य सांगायचं काय अडलं होतं? त्याचं कारण असं आहे, सगळ्यांनाच स्वरूपाचा परिचय कळतो असं नाही. स्वरूपाचा परिचय कळून घेण्याकरता थोडी पूर्वपीठिका तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग बहुतेकांच्या बाबतीत काय होतं, सामर्थ्याचा परिचय कशा करता करून द्या, कारण सामर्थ्यानं माणसाचा विश्वास वाढत असतो. ज्ञानोबारायांनी जड असणारी भिंत चालवली, हे कशा करता सांगितलं? चालवली की नाही? चालवली. आता लोक म्हणतात अहो 700 वर्षापूर्वी चालवली, आता किती दिवस तेच घोटत बसणार आहे तुम्ही? चालवली, झालं. कशा करता चालवली? चालवली. आता 700 वर्ष तेच सांगायचं काय? भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवला, आणि असं केलं, तमुक केलं, मेलेल्याला जिवंत केलं, हेच सांगत बसायचंय का? झाली की 700 वर्ष होऊन गेली त्याला, आता थोडं पुढचा विचार करा. असं नाही महाराज, असं नाही आहे. मी तर असं म्हणणारा माणूस आहे की कीर्तनकारांनी प्रत्येक कीर्तनामध्ये ओढून ताणून का होईना पण भिंत चालली आणि तुकोबारायांनी मेलेलं मूल उठवलं हे सांगितलंच पाहिजे. ओढून आणा, कुठूनही आणायचंय तो विषय, पण हे सांगितलंच पाहिजे कीर्तनामध्ये. का सांगायचंय? कारण त्याचं असं आहे, बाकीचा विस्तार सोडून द्या त्याचा, पण सामर्थ्याच्या प्रतिपादनामध्ये विश्वास असा निर्माण होत असतो की जेव्हा आपण हे ऐकतो की ज्ञानोबारायांनी जड असणारी भिंत चालवली, तेव्हा आपल्या मनात हा विश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि तो होत असतो की ज्ञानोबारायांसारखा महात्मा जर जड भिंतीला चालवू शकतो तर तो महात्मा आमचं जीवन चालवू शकणार नाही काय?
हा विश्वास एकदा निर्माण झाला की मग ज्ञानोबारायांकडे जी आमची प्रवृत्ती श्रद्धेनं वाढेल, त्या श्रद्धेनंच ज्ञानोबारायांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला तुकोबारायांनी मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवलं आहे की नाही कथा. आपण लोहगावच्या कीर्तनामध्ये मूल मेलन तुकोबारायांच्या समोर त्या बाईने आणून टाकलं आणि तुकोबारायांनी सांगितलं, देवाला प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. आणि मग ते कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठून बसलं. असं तुकोबारायांच्या चरित्रात येतं की नाही? येतं. आता तुकोबारायांसारख्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होत होते आणि आमच्या सारख्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही घाबरू नका, एवढ्या लवकर काही होत नाही, घाबरू नका, तेवढी भीती बाळगू नका, काही काही त्याचा फरक पडत नाही, तुम्ही घाबरू नका. आणि कीर्तनामध्ये प्राण जावा एवढं पुण्य कुणाचं आहे, घाबरूच नका तुम्ही, त्याची चिंताच करू नका. मी कशा करता सांगितलं, कीर्तनामध्ये जो फरक पडला तेवढ्या करता सांगितलं, बाकीचा विनोद सोडून द्या. पण तुकोबारायांनी मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवलं, मग माणसाच्या मनात हा विश्वास निर्माण होतो की आपल्या अत्यंतिक तीव्र आपत्तीच्या काळामध्ये सुद्धा तुकोबारायांचं नामस्मरण करू तर ते तुकोबाराय आमच्या जीवनातल्या सगळ्या आपत्ती दूर करतील. हा विश्वास जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, अरे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे बाबा, हे तुकोबाराय, असा एकदा विश्वास निर्माण झाला की त्या विश्वासाने तुकोबारायांच्या तेवढ्याच सामर्थ्याच्या परिचयानं ज्या वेळेला आम्ही तुकाराम तुकाराम या नामाचा जप करू, त्या जपानं अंतःकरणामध्ये निर्माण झालेली भावाची तीव्र अवस्था तुकोबारायांची कृपा संपादन करून घेण्याच्या कामी उपयुक्त ठरते. विठ्ठला विठ्ठला. हाही विचार जरी सोडून दिला तर काही गोष्टींचा परिचय सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, काही गोष्टींचा परिचय प्रमाणाने करून द्यावा लागतो आणि काही गोष्टींचा परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो. याला वेगवेगळी उदाहरणं फक्त आपल्या समोर ठेवतो. काही गोष्टींचा परिचय सामर्थ्यानं करून द्यावा लागतो. वेदांताचा जर विचार केला तर मायेचा जो परिचय, ऐका, मायेचा जो परिचय करून दिला जातो तो सामर्थ्यानं करून दिला जातो. मायेचं स्वरूप काय सांगता येत नाही, माया नावाची वस्तू आहे काय सांगता येत नाही, मग जिचं अस्तित्वच आपल्याला मानायचं नाही तिचं स्वरूप म्हणून तुम्ही काय सांगणार, काही सांगता येत नाही. मग माया आहे आणि मायेचा अनुभव जर जीवाला येत असेल तर त्या मायेचा परिचय होण्याकरता आम्हाला त्या मायेचं सामर्थ्य लक्षात घ्यावं लागतं. तिच्या प्रामाण्याचा विचार करावा लागत नाही, तिच्या स्वरूपाचा विचार करावा लागत नाही. मायेचं फक्त सामर्थ्य बघा, काय करू शकते माया, अरे वाटेल ते करू शकते. अघटित घटना पटीयसी माया, आचार्यांनी आपल्या माया पंचकामध्ये सांगितलं, अघटित घटना करण्यामध्ये पटाईत असणारी ही माया आहे, वाटेल ते करू शकते. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं हे करू शकणारी माया आहे. काय तिचं सामर्थ्य आहे बाबा, अरे ही माया सगळ्या जगाला जन्म देणारी माया आहे. कशी ती माया आहे, आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये तिचं चिंतन सांगताना सांगितलं, अव्यक्त नामनी परमेश शक्ती अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधियैव माया यया जगत सर्वम इदम प्रसूयते. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये आपल्याला सांगितलं, अव्यक्त आहे, अव्यक्त नामनी परमेश शक्ती, ही अव्यक्त नावाची परमात्म्याची शक्ती आहे. कशी आहे, अनादि. बर कशी आहे, स्वरूप सांगा ना. अविद्या, विद्यमान नाही. बर मग कशी आहे, तिचं सामर्थ्य काहीतरी सांगा, ती कशी आहे. त्रिगुणात्मिका परा. बर काय करते, काय ती. कार्यानुमेया. बर ही कार्यावरून अनुमानित करावी लागते, आम्हाला तिला स्वरूपानं सिद्ध करता येत नाही. मग कशी येते. सुधियैव. बर गोड वाटते. बर अजून कशी येते. जया जगत सर्वम इदम प्रसूयते, या सगळ्या जगाला प्रसवणारी ही एकमेव माया आहे. आणि मग काय करते ती. सन्नाप्य सन्नापी उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नापी उभयात्मिकानो, सांग्यापनंगापी उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. आचार्यांनी पुढे आपल्याला बोलताना सांगितलं की या मायेची आम्हाला सिद्धी करता येत नसते. तिला आहे म्हणलं तर नाही म्हणावं लागतं, नाही म्हणलं तर अनुभव तरी येतो, खरं का खोटं सांगता येत नाही. त्याच्यामुळे सदसद विलक्षण असणारी ही माया, त्या मायेला आपल्याला खरं खोटं काही ठरवता येत नाही. आता आमच्याकडे विषय चालूच आहे म्हणून सांगतो फक्त, दोरीवरचा साप आहे ना आपल्याकडे, आता चालूच आहे विषय. दोरीवरचा भासलेला साप खरा का खोटा हो. ऐका, आता दोरीवर भासलेला साप खरा का खोटा. मी उद्भर जाऊ द्या, साप आपल्याला जाणवेल न जाणवेल सोडून द्या उदाहरण. आपण बघितलेलं स्वप्न खरं का खोटं.
खरं का खोटं सांगा. एक उत्तर एक मतानं द्या, तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या, मी थांबतो तोपर्यंत. खरं का खोटं? अरे स्वप्नाचं काय सांगता येतं? खरं म्हणावं तर जाग झाल्यावर काय अनुभवाला येतं? काहीच नाही. जाग झाल्यावर स्वप्नातली वस्तू आम्हाला मिळते का हातात? मिळत नाही. म्हणून ते स्वप्न खोटं म्हणावं तर ज्या वेळेला स्वप्नामध्ये वाघ दिसला तेव्हा आलेला घाम खरा का खोटा? मग काय खरं आहे काय खोटं आहे मला सांगा बरं. काय खरं काय खोटं काय सांगता येतं? मी उदाहरण म्हणून अनेक वेळेला सांगतो. मनुष्य झोपला, स्वप्न पडलं आणि स्वप्नात शिकारीला गेला. शिकारीला गेला आणि त्याला वाटलं काहीतरी एखादं हलकीशी शिकार मिळेल म्हणून शिकार शोधायला आत गेला तर एकदम वाघच समोर आला. त्याला ध्यानी नाही मनी नाही. वाघ दिसल्याबरोबर घाबरला, हातातली बंदूक निष्ठून गेली. गांडीवम संस्कृती हस्तात त्वक्चैव परिदह्यते. झालं अंगाला घाम वेपथुश्च शरीरे बे रोमहर्षश्च जायते. ते न धरिताचे निष्ठले. धरलीच नव्हती बंदूक खरी ती निष्ठून गेली स्वप्नामध्ये. आता गेली हातातली निष्ठून गेली बंदूक. वाघ तर समोर दिसायला लागला. वाघाने याला बघितलं आणि हा घाबरला आणि पळायला लागला. कुठं? स्वप्नात चाललंय. स्वप्नात पळायला लागला आणि पळता वाघ त्याच्या मागे लागला. हा पुढे पळतो, वाघ मागे पळतो. पळता एका क्षणी वाघाने जी झेप टाकली याच्या अंगावर, हा उलता पालथा झाला. वाघ त्याच्या छातीवर पाय ठेवून उभा राहिला आणि आता याला कळलं की संपलं. आणि आता काय करावं? आपल्या हातात काही राहिलं नाही. वाघ तर आता आपल्याला मारल्याशिवाय, गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहत नाही. मग काय? तो म्हणाला आता शेवटचा प्रयत्न करू, कुणीतरी आजूबाजूला असेल तर मदतीला येईल. म्हणून मोठ्याने ओरडला, मेलो 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 मेलो. मोठ्याने ओरडल्यावर ते बायको स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होती, तिच्या कानावर ते मेलो मेलो म्हणल्यावर हातातलं काम टाकून बायको आली. ह्या झोपलेला बघितल्यावर बायकोने उठवलं. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा. उठा बाबा उठा. बायकोने त्याला उठवलं. उठून बसला पलंगावर. सगळं झालं. इकडं तिकडं बघितलं. असा गळ्याला हात लावला तर घामाघूम झालेला. कपडे सगळे घामानच चिंब झालेले. बाकी कशानं नाही. कपडे सगळे घामानं. थोडा उशीर लागतो असू द्या, पण कपडे सगळे चिंब झालेले. आणि तो उठून बसल्यानंतर लक्षात आलं, अरे आपण आपल्या घरामध्ये आहोत. इकडं तिकडं बघितलं. सगळं घर आपलंय, खोली आपली आहे. आपल्या पलंगावर आपण झोपलोय. बायको इथं उभी आहे. मग बायको आहे म्हणल्यावर वाघाची भीती मागायचं काय कारण आहे? मग त्याला वाटलं काही हरकत नाही, आता बायको म्हणल्यावर इथं काही वाघ येत नाही, चला हरकत नाही. आणि मग निश्चिंत झाला. दृष्टांत संपला. पण आता मला सांगा, तो स्वप्नामध्ये दिसलेला वाघ त्याच्या पलंगावर आला का हो? मग तो वाघ खरा का खोटा? खोटा. पण वाघ जर खोटा असेल तर त्या वाघाला बघून स्वप्नामध्ये जो घाम फुटला होता तो खरा का खोटा? मग वाघ जर खोटा तर घाम का खरा? म्हणून याला उत्तर नाही महाराज. मग याला काय म्हणायचं? याला खरंही म्हणता येत नाही, खोटंही म्हणता येत नाही. म्हणून याला सदसद विलक्षण असं नाव वेदांतांनी दिलं. आता मायेचा विचार केला तर माया आम्हाला खोटी असलेली वस्तू खऱ्या रूपानं दाखवते. ज्या वेळेला दाखवते त्यावेळेला खरेपणाचा अनुभव देते. पण अनुभवातून बाहेर पडल्यानंतर मात्र ती वस्तू आम्हाला प्रत्यक्षत्वानं जर प्राप्त होत नसेल तर हे मायेचं सामर्थ्य आहे. पण या मायेचं सामर्थ्य जरी सांगता आलं तरी मायेच्या बाबतीमध्ये आम्हाला प्रमाण देता येत नाही. माया आहे याला काही प्रमाण आहे का? नाही. ज्ञानोबा म्हणतात, अरे याला प्रमाणच नाही, नाहीच आहे. नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे, विश्वाईसे म्हणीजे तरी ते माया. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं ते भ्रमाचे महाद्वीप. ज्ञानोबाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, अरे ही माया म्हणजे आहे असं म्हणताच येत नाही. तिच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा आपल्याला देता येत नसेल तर मायेला आपल्याला स्वरूपानं सिद्ध करता येत नाही, प्रमाणानं सिद्ध करता येत नाही. म्हणून मायेसारख्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला सामर्थ्यानं सिद्ध करून द्याव्या लागतात. विठ्ठला मग काही गोष्टीचा परिचय सामर्थ्यानं करून द्या का? कारण सामर्थ्यानं विश्वास वाढतो. हे झालं. आता काही गोष्टीचा परिचय प्रमाणानं करून द्या. प्रमाणानं का करून द्या? कारण प्रमाण मिळालं की त्याबद्दलची श्रद्धा वाढते. सामर्थ्यानं विश्वास वाढतो, प्रमाणानं श्रद्धा वाढते आणि स्वरूपानं आनंद वाढत असतो. विठ्ठला बाकीचा विचार सोडून द्या. अगदी थोडक्यात मला पुढे सांगायचं आहे. काही गोष्टीचा परिचय प्रमाणानं करून द्यावा लागतो. त्याला प्रमाण एवढंच उपयुक्तता आहे. त्या पदार्थाच्या अस्तित्वाची सिद्धी आपल्याला सामर्थ्यानं करून देता येत नाही. त्या पदार्थाचं अस्तित्व आम्हाला स्वरूपानं सांगता येत नाही.
पण त्याला प्रमाण जर असेल तर त्याचं अस्तित्व आम्हाला मानावं लागतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याला अगदी सोपं उदाहरण सांगतो. बाकीचे विषय सोडून द्या, ब्रह्म धर्म वगैरे सोडून द्या, हे प्रमाणजन्यच आहेत, हा विषय सोडून द्या. पण स्वर्ग आणि नरक आहे की नाही मला सांगावं. स्वर्ग आहे का नाही? आहे. नरक आहे की नाही? आहे. कधी बघितलाय सांगा ना. कधी कधी बघितला आपण? स्वर्ग कधी बघितला? नरक कधी बघितला? नरकात जाऊन आलोय का? अरे रामकृष्ण हरी म्हणणारा नरकात पडेल काय? पडेल का? सांगा ना. नाही ना. मग आम्ही नरक बघितलाय का? नाही. स्वर्ग बघितलाय का? बघितला नाही. आम्हाला स्वर्ग आम्ही बघितला नाही. अडचण हीच आहे, जे स्वर्गात जातात ते सांगायला येत नाहीत आणि जे सांगतात ते तिथं जात नाहीत. मग त्याचा मानायचं की मानायचं नाही? स्वर्गाला मानावं लागेल का न मानावं लागेल? स्वर्ग आहे की नाही? आहे. कशावरून आहे? काय काय प्रमाण? काय कशावरून आहे? काही सांगता येत नाही. आम्ही तिथं जातच नाही. गेलेला सांगायला येतो का? कल्पना करा, तुम्ही एखाद्या दिवशी संध्याकाळी गेलेल्या माणसाला पोचवून या. पोचवून या म्हणजे कळतं का तुम्हाला? खांद्यावर, हा, त्याला स्मशानामध्ये पोचवून या. पोचवा, त्याचं ते सगळं होऊ द्या, तिथून घरी या, रात्री आंघोळ बिंगोळ करा, काय जे असेल ते असेल. रात्री 12 वाजता जेवण बिवण करून झोपायला जा. खोलीतला दिवा बंद करा. अंधार झाला की ज्याला आपण पोचवून आलो तो सांगायला आला, मी स्वर्गात जाऊन आलो. कोण आलं सांगायला? ज्याला आम्ही जाळून आलो, ज्याला अग्नी देऊन आलो, तो आम्हाला रात्री अंधारात 12 वाजता घरी, आमच्या घरी खोलीत दिवे बिवे बंद केल्यावर अंधारात आम्हाला सांगायला आला, मी स्वर्गात जाऊन आलो बर का. काय होईल त्याचं? काय होईल माहित नाही. आम्ही स्वर्गात नक्की जाऊ त्याला बघून. कसं असं होईल सांगा ना? स्वर्गात गेलेला सांगायला आलाय का? बरं, सांगणारे तिथं गेलेत का? आणि मग स्वर्ग आहे कशावरून? याला उत्तर नाही महाराज. याला एकच उत्तर आहे, कारण आम्हाला भागवतानी स्वर्ग आहे म्हणून सांगितलंय. का? कारण ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये स्वर्गाचं वर्णन केलंय. का? तुकोबारायांनी आम्हाला स्वर्गाचं वर्णन करून दिलंय. नाथ महाराजांनी स्वर्गाचं वर्णन करून दिलंय. पुराणाने आम्हाला स्वर्ग म्हणजे काय तो सांगितलाय. श्रुती स्मृतीनं आम्हाला स्वर्गाचं वर्णन जर करून दिलेलं असेल तर तो आहे की नाही याची आम्हाला चर्चा करण्याचं कारण नाही. जर संतांनी सांगितलं असेल तर डोळे ठेवून आम्हाला डोळे बंद करून आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. याचा अर्थ काय झाला? मायेचा परिचय जसा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, तसं स्वर्ग नरकाचा परिचय आम्हाला प्रमाणाने करून द्यावा लागतो. आणि काही काही गोष्टीचा जो परिचय असतो तो परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो. कशाचा परिचय स्वरूपानं करून द्या? त्याचं उत्तर इतकंच आहे, जीवाचा परिचय ज्या वेळेला करून द्यायचा असतो, जीव कोण असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला जीव म्हणजे अमुक, जीव म्हणजे तमुक. अरे अंतःकरणावच्छिन्न चैतन्य म्हणजे जीव आहे बाबा. अंतःकरण प्रतिबिंबितम चैतन्यम असं म्हणून ज्या जीवाचा परिचय करून, हे सगळे परिचय खोटे आहेत. हे सगळे परिचय औपाधिक आहेत. उपाधी, अंतःकरण नावाच्या उपाधीच्या संबंधानं करून दिलेला परिचय. मग जीवाचा परिचय जर करून द्यायचा असेल तर एवढाच परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो की जीव दुसरा तिसरा कोणी नाही बाबा. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. अरे जीव काही परमात्म्यापासून वेगळा आहे का? नाही नाही. तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. हे तुकोबाराय आम्हाला बोलून दाखवत असतील तर जीव म्हणजेच ब्रह्म आहे असाच परिचय जीवाचा करून द्यावा लागतो. म्हणजे जीवाचा परिचय सामर्थ्यानं करून देता येत नाही. जीवाचं सामर्थ्य काय? तुमचं आमचं सामर्थ्य काय? अहो आम्हाला सामर्थ्यच नाही कशाचं. काय काय करू शकतो आम्ही? आमचा संसारही आम्ही नीटपणानं चालवू शकत नाही, तर दुसऱ्याचा संसार काय नीटपणानं? काय सामर्थ्य आहे? काय ताकद आहे आमची? काही नाही. आमचं सामर्थ्य फक्त तोंडात, कृतीत काही नाही. हा, मी येऊ करीन, मी तेऊ करीन, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळं बोलणारे घरी गेले की भिजलेली मांजर होतात. मी बघितलंय. काय सांगू आता तुम्हाला? हे सगळे बोलताना बोलतात, आम्ही असेन, आम्ही तसेन, आम्ही असं करून, आम्ही तसं करू. किती जरी केलं तरी बायको समोर गेले की यांची बाहेर सिंह म्हणून फिरतो, घरात बायको समोर मांजर होते त्यांची. काय उपयोग आहे? काय सामर्थ्य आहे त्यांचं मला सांगा? काही सामर्थ्य नाही. जीवाचा परिचय सामर्थ्यानं नाही, जीवाचा परिचय प्रमाणानं नाही, जीवाचा परिचय स्वरूपानं. मायेचा परिचय हा सामर्थ्यानंच करून द्यायचा, प्रमाणानं नाही, स्वरूपानं नाही. स्वर्ग नरकाचा परिचय हा प्रमाणानंच करून द्यायचा, सामर्थ्यानं नाही आणि स्वरूपानं नाही. या तिन्ही मध्ये काही आहे काही नाही. पण एक गोष्ट अशी आहे की जिचा परिचय सामर्थ्यानेही होतो, प्रमाणानेही होतो आणि स्वरूपानेही होतो. या तिन्हीची एक वाक्यता जिथे येते त्याची आम्ही दास आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
त्याचा पंढरी येवास. काय त्याचा? अरे तुम्ही ज्याचे दास आहात म्हणून सांगता, त्याचा काही आहे का नाही? काही सामर्थ्य आहे की नाही? आहे ना. काय सामर्थ्य? तो हा देवांचाही देव, काय कळीकाळाचा भेव. अरे आमचा मालक असा आहे, ज्याच्या आश्रयाला गेलं तर कळीकाळाचा भेव नाही. अरे तो वाटेल ते करू शकतो, करतो अन्यथा करतो असं त्याचं सामर्थ्य आहे. आम्हाला त्याची चिंता करण्याचं कारण नाही. तो देवांचाही देव आहे. बर, त्याचं सामर्थ्य कळालं. मग त्या परमात्म्याला काही प्रमाण आहे का नाही? वेद जयागाती, श्रुती म्हणती नेती नेती. अरे वेदाचं प्रमाण आहे. श्रुती त्याला नेती नेती म्हणून श्रुती मागे सरकते. अरे वेद सुद्धा मुका होतो. वेद जाणो गेला, पुढे मौनावला नाथ महाराज सांगतात, येथ वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, राती विण मावळले, रविशशी. ज्ञानोबरांनी चिंतन सांगितलं. नाही, या वेदाच्या बाबतीत मध्ये सुद्धा या वेदाला गप्प बसावं लागतं. इतकं त्याचं सामर्थ्य आहे. त्याला प्रमाण काय? ज्ञानोबरांनी प्रमाण दिलं. जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासोनी आहे आगळे, तो जे शेषाचे तोंडाळे बोलके आथी, तोही अंथरुणा तळवटी दडे, येरून नेती नेती म्हणून बहुडे, येथ सनकाधिक वेडे पिसे झाले. ज्ञानोबा आपल्याला चिंतन सांगतात की त्या वेदाला सुद्धा न इति म्हणून मागे व्हावं लागतं. हे वेद प्रामाण्य त्याच्याबद्दल आहे. बर, आणि त्या परमात्म्याचं स्वरूप काय हे सांगा. जर त्याला प्रामाण्य आहे ना, जर त्याला सामर्थ्य आहे ना, मग त्याला काहीतरी स्वरूप असेल ना. अरे स्वरूप म्हणजे काय? या सगळ्या जगताचं मूल स्वरूप तोच परमात्मा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे निज, 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 तुका म्हणे निज,
तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज. हे निज रूपड जे आहे, जो पंढरपूरला विटेवर उभा आहे, तो कोण आहे? तत्वबीज. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे या सगळ्या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण तोच परमात्मा आहे. प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. आपल्याला संतांनी सांगितलं, या सगळ्या विश्वाला प्रसवणारा, या सगळ्या जगताचं चलनवलन करणारा हा सगळा परमात्मा तोच आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाते चाळिता पर्वती वगैरे वगैरे. हे आधीचे 2 वेळ आपण त्याच्याकरता बघून घ्या. मियाची नियमिला सांगता काळू ग्रास तसे भूता, तो हा कळी काळाचा भेव, तो हा देवांचाही देव. हे तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी आपल्याला बोलून दाखवलं. हे त्याचं स्वरूप आहे. तो जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. म्हणजे तुमचं माझं सगळ्याचं मूळ स्वरूप तोच आहे. नदी कुठेही जाऊ द्या, कोणती नदी असू द्या, त्या नदीचं मूळ स्वरूप हे समुद्रच जसं असणार आहे, तसं आपण कोणी असू द्या, कुठल्याही गावाचे असू द्या, कुठल्याही धर्मामध्ये राहू द्या, या सगळ्याचं स्वरूप एकच आहे. आणि ते स्वरूप कोण आहे? तर आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तोच परमात्मा या सगळ्याचं स्वरूप आहे. हे तुकोबाराय बोलून दाखवतात. हा परमात्म्याचा परिचय तुकोबारायांनी करून दिला. पण हा परिचय करून देताना तुकोबारायांनी स्वतःवरून भगवंताचा परिचय करून दिला. आम्ही ज्याचे दास. दास्यत्वाचा अभिमान ठेवावा का? आपण दास आहोत, आपण कुणाचे तरी नोकर आहोत, याचा अभिमान असावा का? तर नसावा. कारण दास्यत्व, नोकरी म्हणजे परतंत्रता असते. परतंत्रतेचा अभिमान कशाचा? पण तुकाराम महाराजांनी त्याचा अभिमान ठेवला. आम्ही ज्याचे दास. आम्ही ज्याचे दास आहोत त्याचा पंढरीत वास आहे. हे तुकोबाराय काय का सांगतात? त्याचं एक वाक्यात उत्तर देऊन जातो. मला अजून थोडंसं पुढे बोलायचं आहे. एका वाक्यामध्ये उत्तर देऊन जातो. ते एवढंच आहे की आपण ज्याचे दास आहोत ना, तो कोण आहे हे एकदा कळलं ना, की मालकासमोर अभिमान बाळगू नये, पण इतर नोकरांसमोर मात्र आपण ज्याचे दास आहोत त्याचा अभिमान निश्चित असावा. बरं का? कुणासमोर आपला अभिमान व्यक्त करावा? मालकासमोर असं म्हणू नये, मी तुमचा दास आहे म्हणून चाललंय, असं त्याच्यासमोर म्हणू नये. पण इतर लोकांचे जे दास असतात ना, त्या सगळ्या दासांमध्ये बोलताना असं सांगावं की आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आपल्या ह्याचा दास्यत्वाचा हा अभिमान हा आपण पंढरीनाथाचे दास आहोत हा अभिमान कुणासमोर मिरवावा? आपण देवाचे दास आहोत हा अभिमान कुणासमोर? जे म्हसोबाचे दास आहेत त्यांच्यासमोर, हो ना, जे मरी आईचे दास आहेत त्यांच्या समोर. त्यांना सांगावं, अरे आमचं तुमच्यासारखं नाही, आम्ही पण दास्य आहोत, दास्य करतो, पण कुणाचं? आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. इतरांसमोर. पण तो जर परमात्मा समोर आला तर मग मात्र त्याला हात जोडून आपलं दास्यत्व आम्ही करतो, हे आमचं जन्मजन्मांतराचं भाग्य आहे, अशी नम्रतेची भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात त्याचा पंढरपूरला वास आहे, त्याचं आम्ही दास्य करतो. मग गावावरून दास्यत्व ठरतं का? ठरत नाही. मग तुकोबाराय पंढरपूरवरून दास्यत्वाचा निर्णय का देतात आणि पंढरपूरलाच त्या परमात्म्याचा वास आहे असं का म्हणतात? वास्तविक परमात्मा सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. जर तो सर्व व्यापक आहे तर पंढरपूरला राहतो, त्याचेच आम्ही दास आहोत. ही मर्यादित परिच्छिन्नता तुकाराम महाराजांनी ठेवायचं काय कारण आहे? याच्यात पंढरपूरचं सुद्धा महत्व तुकोबारायांना अधोरेखित करायचं आहे. ते काय महत्व आहे 1-2 मिनिटात सांगणार आहे. एकदा भजन करू, थोडा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला परमात्म्याचा परिचय करून देतात. आपण ज्याच्या गावामध्ये साधने करता आलो ते गाव कोणतं, आपण ज्याच्या गावामध्ये इथं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करायला आलो तो कोण परमात्मा, हे आपल्याला कळावं याच्याकरता तुकोबारायांनी हा परिचय आपल्याला करून दिला. तो परिचय कोणत्या पद्धतीनं करून दिला आणि का करून दिला याचा विचार आपण करून आलो. सामर्थ्याच्या परिचयाने विश्वास वाढत असतो, प्रमाणाच्या परिचयाने श्रद्धा वाढत असते आणि स्वरूपाच्या परिचयाने जीवनामध्ये आनंद वृद्धी होत असते. या सगळ्याचा विचार करून तुकोबारायांनी या तीनही पद्धतीनं आपल्याला परमात्म्याचा परिचय करून दिला. आणखीनही काही विचार या संबंधामध्ये सांगता येतील, विषय स्वतंत्र. पण तुकाराम महाराज आपल्याला हा परिचय करून देतात आणि हे करून देत असताना आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास असं सांगितलं. आता आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास हा विशेष कशा करता, आम्ही त्याचेच दास आहोत हे सांगण्यात तात्पर्य काय. त्याचं कारण असं आहे की हा एकमेव परमात्मा असा आहे की तो आपल्या दासाला आपल्यासारखं करत असतो. बाकीच्या देवतांच्या ठिकाणी कदाचित हे सामर्थ्य नाही, म्हणून तर हा देवांचाही देव मानला गेलेला आहे. परमात्मा देवांचाही देव आहे अशी कितीतरी प्रमाणं आपल्याला आपण रोजच म्हणतो, वेगळं सांगायचं कारण नाही. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणे, पाहता पाहता मना न पुरे धणी, देखिला देखिला माये कोण, देवांचाही देव आहे ना हा परमात्मा. देखिला देखिला देव आदिदेव बरवा. कशा करता आपण हे म्हणतो, तो देवांचाही देव आहे, देवाच्याही वर असणारा तो परमात्मा आहे. इतर देव ज्याची उपासना करतात असा तो देव आहे. आचार्याने सुद्धा पांडुरंगाष्टकाच्या शेवटी म्हणलंय बघा, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रसन्नं प्रपन्नार्थी, आम्ही त्याला प्रपन्न होतो, आम्ही त्याला शरण जातो. आणि असं ज्याला शरण जातो तो कोण आहे, देवदेवम, तो देवांचाही देव आहे. हे आचार्य सुद्धा पांडुरंगाष्टकामध्ये आपल्याला बोलून दाखवतात. असा हा परमात्मा आहे. याच्यात काय आहे की आम्ही त्याचं दास्यत्व करतो, ज्याच्या दास्यत्वामुळे तो परमात्मा आम्हाला त्याच्या बरोबरीचा होऊ देतो, त्याच्यापर्यंत घेऊन जातो. नाही आम्हाला डोक्यावर ठेवून तया ते आम्ही नमस्कारू, तया ते माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही, इतका मान आम्हाला देतो. मग काय होतं त्याचं दास्य केल्याने, काय होतं तुकाराम महाराज सांगतात, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंतास, ओ निरहाती उदास बळकटकास भक्तीची. तुकोबाराय आपल्याला सांगतात, जसा हरी आहे तसेच हरीचे दास असतात आणि आपल्या दासाला आपल्या सारखं करणारा हा एकमेव परमात्मा आहे. म्हणून आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. मग पंढरपूरला आता त्याचे दास आहोत हे कळलं का, तर त्याचं हे सामर्थ्य आहे. मग तो पंढरपूरला राहतो याचा विशेष काय आहे, त्याचं कारण तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं किंवा संतांनी आपल्याला सांगितलं की तो पंढरपूरला राहतो. हे पंढरपूर काही सामान्य गाव आहे असं समजू नका. हे सामान्य गाव नाही, इतर गावासारखं हे एक गाव आहे असं आपण समजू नका. त्याचं आध्यात्मिक दृष्टीनं महत्त्व, भौगोलिक दृष्टीनं महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व, त्याचं धार्मिक महत्त्व हे जर आपण बघायला लागलो तर हे पंढरपूरचं महात्म्य आपल्याला पुष्कळ पद्धतीनं पुराणांमधूनही सांगितलेलं दिसतं. त्याच्याकरता पद्मपुराण आणि स्कंदपुराण तर समर्पित झाल्यासारखेच आहेत. इतकं वर्णन त्या पुराणांमधून आपल्याला दिसून येतं. पण या पंढरपूरचं महत्त्व काय आहे, याच पंढरपूरला तो परमात्मा राहतो असं तुकोबारायांना का म्हणायचं आहे, त्याचं कारण जर आपण विचारात घेतलं तर हे जे नगर आहे ना, हे जे शहर आहे, हे जे गाव आहे, हे सामान्य नाही. अहो तुम्ही विचार करून बघा, अहो आपल्याला तुकोबारायांनी काय सांगितलं, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग, हे सांगितलं की नाही. मग आवडे पंढरी, पंढरपुरात आवडण्यासारखं काय मला सांगावं, लहान लहान बोळी, एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो एवढीच बोळ. आणि असं जाताना समोरून जर पंढरपूरच्या म्हशी आल्या तर वारकऱ्याचे हाल विचारू नका, अशी अडचण आहे की नाही आहे. बरं गंमत अशी आहे, या पंढरपूरला आल्यानंतर वारीमध्ये एका खोलीमध्ये पिशवी ठेवायची म्हणलं तर 1500 रुपयाला मरण आहे नुसती पिशवी ठेवायला. बरं आम्ही ज्या वाळवंटात जातो तिथं सगळी अस्वच्छताच आम्हाला दिसते. ज्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचंय त्या पाण्यामध्ये आम्हाला काचा दिसतात, केस दिसतात, कपडे दिसतात, वाटेल ते टाकलेलं दिसून येतं. तिथंच गाड्या धुतात, तिथंच म्हशी धुतात, तिथंच रेडे येतात. म्हशींना वाईट वाटायला नको म्हणून रेड्याचंही नाव घेतलंय. ते जिथंच रेडे येतात तिथंच म्हशी. नाही तसं नाही हो, तुम्ही तसं करू नका. मी कुणालाच काहीच बोललो नाही, मी कुणालाच काही बोललो नाही, फक्त समानतेचे दिवस आहेत म्हणून बोललो, बाकी काही कारण नाही, काही कारण नाही. तिथंच रेडे येतात, तिथंच गाड्या धुतल्या जातात, तिथंच त्या गाड्याचं पेट्रोल डिझेल त्याच चंद्रभागेच्या पाण्यात येतं.
अहो त्याच चंद्रभागेच्या पाण्यामध्ये सगळ्या कारखान्याची मळी येते, सगळे रसायन त्याच पाण्यामध्ये. आणि काय इथं आवडण्यासारखं आहे मला सांगा बरं, काय आवडण्यासारखं आहे? मग तुम्ही मुंबईला जा, मुंबई सारखं शहर आहे, तोंडातून काढू ते त्या शहरामध्ये प्राप्त होतं. एवढं मोठं शहर, एवढ्या मोठ्या सुखसुविधा, अहो एवढा ऐशो आराम तिथं. बघायला गेलं तर सगळा श्रीमंतीचा थाट त्या मुंबईमध्ये. पण 4,500 अभंगामध्ये तुकोबारायांचा एक अभंग दाखवा, आवडे मुंबई. दाखवा ना, एक तरी अभंग मला दाखवा आवडे मुंबई म्हणलेला. नाही म्हणणार तुकोबाराय. का म्हणणार, का म्हणणार नाही? त्याचं कारण या ज्या पंढरपूरमध्ये परमात्मा उभा राहिला ते पंढरपूर सामान्य नाही महाराज. किती असामान्यता आहे, मला सगळं सांगायचं नाही. तुकोबाराय फक्त जे बोलतात त्याला एकच प्रमाण देऊन मला विषय संपवायचा आहे, कारण हे नगर सामान्य नाही महाराज. काय या नगराचा विशेष आहे? नामदेवरायांना विचारा. नामदेवराय सांगतात, जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर जंबुया द्वीपा माझी जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव आहे. गावं अनेक आहेत या द्वीपामध्ये, पण जंबू द्वीपामध्ये एक पंढरपूर नावाचं एकच गाव असं आहे. काय या गावाचं महत्व? जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. काय महत्व काय? धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. तया चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. ज्यासी नाही पंख पाय, तेणे करावे ते काय. शुद्ध भाव घेऊन या पंढरपुरासी जाय. इच्छिले फळ देतो त्यासी नवलाव काय. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. अजून काय सांगू तुम्हाला? गण आणि गोत्रज सर्व हसता मज, गेले याचे मनुष्यपण, येणे सांडियली लाज. विनवितो शिंपिनामा, संत चरणीचा रज. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. नामदेवराय आपल्याला या गावाचं महत्व सांगताना असं सांगतात की हे गाव साधं नाही बाबा. मला बाकीचं बोलायचं नाही, फक्त अभंग मला पाठ आहे हे तुम्हाला कळावं म्हणून सगळा म्हणून दाखवला. आता मुद्दा काय हे सोडून द्या सगळं. याच्यात मुद्दा काय आहे? मुद्दा एवढाच आहे की हे नगर सामान्य नाही, हे नगर धर्माचं नगर आहे. धर्माचं नगर म्हणजे काय? या गावामध्ये आलेला अधार्मिक मनुष्य सुद्धा विठोबाच्या धाकानं इथं धर्माचंच पालन करतो आणि जिथं धर्मच राहतो. आता धर्माचं नगर आहे का? कारण विठो पाटील इथं राहतो म्हणून. विठो पाटील राहतो म्हणून हा धर्म का? अरे हा विठो पाटील नाही, हा कोण आहे? अरे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. असं तुकोबाराय त्या परमात्म्याला धर्मच म्हणतात. मग असा धर्मच जिथं राहतो त्या धर्माने ज्या गावाचा आश्रय केलाय त्या गावात राहणाऱ्या त्या धर्माचे आम्ही उपासक आहोत, त्या धर्माचे आम्ही दास आहोत. तिथं धर्म पाळला जातो म्हणून आम्ही त्याचे दास आहोत. अधर्मी माणूस सुद्धा त्याच्या जवळ गेला तरी तो धर्मवान होतो.
अशाचे आम्ही दास आहोत. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंत वगैरे वगैरे या सगळ्याची संगती आपण लावून घ्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे धर्माचं नगर आहे. आणि इथं धर्माचं नगर आहे याचा अर्थ काय? हे धर्माचं नगर आहे म्हणजे धर्म शब्दाचा अर्थ बाकीचा सोडून द्या. पण ज्ञानोबारायांना विचारा धर्म धर्म म्हणजे काय आहे? धर्माचं नेमकं स्वरूप काय? धर्माची व्याख्या काय? कशाला धर्म म्हणतात? हे सांगताना ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संतजन साधिती निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात अभंगांमधून की बाबा हे धर्म धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. कलियुगाचा एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे नामस्मरण हा धर्म आहे. त्यामुळे असा धर्म त्या नामस्मरण नावाचं धर्म जिथं जागता आहे, नामस्मरण नावाचा धर्म जिथं जागा आहे, इथं आलेला कसाही असला तरी तो नामस्मरण करतो. इथं आलेला अधार्मिक असला तरी धर्मवान होतो. कारण इथं प्रत्यक्ष धर्मच इथं उभा आहे. कारण इथं प्रत्यक्ष नामच कमरेवर हात ठेवून उभा आहे. असा परमात्मा इथं आहे. म्हणून त्या परमात्म्याचे आम्ही दास आहोत हे तुकोबाराय बोलतात. आपणही त्याच कामाकरता इथं आलेला आहात. कशा करता इथं आला? पंढरपूर आपल्याला अप्रूप नाही, मग कशा करता आला? इथं येऊन आपल्याला त्या परमात्म्याचं नामस्मरण करता यावं, त्या नामाचं महत्व ऐकता यावं, त्या पंढरीनाथाचं महत्व आपल्याला ऐकता यावं, याच्याकरता आपण इथं आला आहात. आपण मोठे भाग्यवान आहात. का भाग्यवान आहात? पंढरपूरला आला म्हणून भाग्यवान हा विषय वेगळा, आपण नामस्मरण करता म्हणून भाग्यवान हाही विषय वेगळा. पण मी जरा श्लेषात्मक बोलू का? श्लेष करून बोलू का? श्लेषात्मक बोलायचं असेल तर एवढंच म्हणतो की तुम्ही इतक्याच कारणाकरता सगळे भाग्यवान आहात की इथं येण्याकरता पंढरीला आणणं हे सुद्धा तुम्हाला पंढरीनाथांनी केलेलं आहे. इथं दुसऱ्याने कुणाला तुम्हाला आणलं नाही. पंढरपूरला आम्हाला इथं यावं लागतं तर पंढरीनाथ भेटतो. तुमचं भाग्य असं आहे की पंढरीला सुद्धा तुम्हाला पंढरीनाथांनी आणलेलं आहे. हे पंढरीनाथच तुम्हाला दरवर्षी जर इथं आणत असतील तर मग मात्र तुम्ही भाग्यवान आहात असं म्हणायला हरकत नाही. आपण पंढरपूरला आलाय, नामावर विश्वास, नामाचं प्रामाण्य आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेऊन आपण इथं जावं. म्हणजे मग आपल्याला परमात्म्याच्या नामस्मरणाबद्दलची अंतःकरणात भावात्मक तीव्रता जी प्रत्ययाला येईल, त्या प्रत्ययामुळं आपल्याला भगवंताच्या कृपा सुद्धा अनुभवता येईल. आणि तशी कृपा सगळ्यांना अनुभवता यावी याच्याकरता भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर